तर नमस्कार मित्रांनो, माझे गाव मुंगुरवाडी आणि मुंगुरवाडी गावातील माझं छोटंसं घर आणि आजूबाजूचा सगळा निसर्ग. तर आपल्या नवीन व्लॉगला सुरुवात करूया. चला तर मग सकाळची सुरुवात माझ्या बैलापासूनच होते. बघा किती शांतपणे उभे आहेत घरासमोर. गावची सकाळ नेहमीच वेगळीच असते, नुसता निसर्ग आणि साधं जीवन. हे आपलं गाव आहे. हिरवीगार शेत, झाडं आणि स्वच्छ हवा. शहराच्या गोंगाटात हे सगळं कुठे मिळतं. सकाळी यात सगळ्यांचं दर्शन झालं की मन एकदम प्रसन्न होतं. हा रस्ता रोज आपल्याला शेतात, निसर्गात घेऊन जातो. सकाळी या रस्त्यावर चालायची मजा वेगळीच असते. हवा, शांतता आणि प्रवास हेच खरं आयुष्याचं सुख आहे. हा आहे आपल्या गावचा ओढा. गावात कुठेही गेलं तरी आपले मित्र भेटतातच. 2 मिनिटं भेटलो तरी मन प्रसन्न होते. हीच खरी मजा, गावातली मैत्री आणि साधेपणा. पाण्याचा हा आवाज मन एकदम शांत करून टाकतो. गोड किलबिलाट ऐकला की वाटतं आपण खरंच निसर्गाच्या कुशीत आहोत. निसर्गात आपल्या बैलासोबत फिरण्याची वेगळीच मजा आहे. तो सुद्धा आपल्यासोबत या प्रवासाचा भाग आहे. पक्ष्यांची गाणी म्हणजे जणू सकाळचं संगीतच आहे. ओढ्याचा हा आवाज आत्म्याला शांत करणारा आहे. हिरव्या शेतामधून वाहणारा वारा हा खराखुरा ताजेपणा आहे. निसर्ग कधीच बोलत नाही, पण प्रत्येक गोष्ट सांगून जातो. गावची ही सकाळ म्हणजे साधेपणा आणि सौंदर्याचं खरं रूप. इथे सगळं थांबतं. वेळ, धावपळ, गोंगाट आणि फक्त शांतता उरते. गाव म्हणजे फक्त जमीन नाही, तर भावना आहेत, नाते आहेत आणि निसर्गाची खुशी आहे. आपल्या बैलाला धुताना एक वेगळीच मजा असते. तो फक्त जनावर नाही, तर आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. बैल म्हणजे गावचं बळ, शेतकऱ्याचा खरा सोबती. निसर्गात फिरताना तो सुद्धा आपल्या सोबत आनंद घेतो. त्याच्या डोळ्यातली शांतता आणि ताकद दोन्ही मनाला वेगळंच वाटतं. ही आहे आपल्या गावची सकाळ, साधी पण खूप सुंदर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमचं मत ही नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.